कर्तृत्वाची कहाणी. सिंधुताई यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 रोजी महाराष्ट्रातील वारगाव तालुका जळगाव येथे झाला. गरिबीत जन्मलेल्या सिंधुताईंना लहानपणापासूनच शिक्षणाची ओढ होती, पण घरात मुलीचे शिक्षण हे अनावश्यक समजले जात होते. वडिलांनी लपून छपून त्यांना शाळेत पाठवले. 4थी पास आणि अवघ्या 10व्या वर्षी त्यांचे लग्न 30 वर्षाच्या माणसाशी लावण्यात आले. नवरा, संसार, काम आणि समाजाच्या अपेक्षा यात त्यांचं बालपण हरवलं. अत्याचार, अपमान आणि गैरसमज यांच्या छायेत आयुष्य गेलं. शेवटी एका खोट्या अफवेवरून नवऱ्याने गर्भवती असताना त्यांना घरातून बाहेर काढलं. गाईच्या गोठ्यात त्यांनी बेशुद्ध अवस्थेत मुलीला जन्म दिला आणि तिथून त्या जंगलात रेल्वे स्टेशनवर भीक मागत चालल्या. टाकलेल्या पिठाची भाकरी करून जळणाऱ्या प्रेतावर भाजून खाल्ली. रेल्वेमध्ये गाणी म्हणत पोटासाठी दिवस काढले. लोकांनी टाकलेल्या शिवाय तुकड्यावर दिवस काढले. स्मशानात राहिल्या. स्वतःच्या पोटाची भूक, लेकराचं रडणं दोन्ही तितकंच मोठं होतं, पण त्यांचं हृदय फक्त मुलीच्या भविष्याची चिंता करत होतं. भटकंती करताना त्यांना जाणवलं की समाजात अनाथ आणि गरीब रस्त्यावरची मुलं किती असुरक्षित आहेत. त्यांनी ठरवलं, माझं आयुष्य मी त्यांच्यासाठी जगणार. सुरुवातीला त्यांनी त्यांची मुलगी जवळ ठेवायची नाही असं ठरवलं व त्यांना पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टमध्ये सोडला आणि तिथून त्या रेल्वे स्टेशनवर आल्या. आणि पहिलं बाळ 1.5 महिन्याचं त्यांची आई मृत्यू पावली होती. त्याला घेऊन माईंनी पुढचा प्रवास सुरू केला. सुरुवातीला स्वतःकडे काहीच नव्हतं, पण जिद्दीने लोकांकडून धान्य, कपडे गोळा करत त्यांनी संचय निर्माण केला. अनाथ, गरीब, सोडून दिलेल्या मुलं सगळ्यांना त्यांची आई म्हणून कवेत घेत. त्यानंतर त्यांनी पुण्याच्या संचय माता प्रतिष्ठान उभारले. आयुष्यभर त्यांनी 2000 पेक्षा जास्त मुलांना आई म्हणून प्रेम दिलं. अनेकांचे शिक्षण, नोकऱ्या, लग्न केलं आणि आजही त्यांना आई म्हणून ओळखलं जातं. माईंचे शब्द, जिंदगी बदलती है, फक्त जीना मांगता है. मंजिल बहुत दूर है, जाना वहाँ जरूर है, रास्ता मुश्किल है, मरना मंजूर है. एवढ्या त्रासातून आयुष्य काढत माईंना 700पेक्षा जास्त पुरस्कार मिळाले. त्यांच्यासाठी खरा पुरस्कार म्हणजे त्यांच्या मुलांचे यश. माई म्हणायच्या, जे काही आयुष्याने दिलं ते स्वीकारा, पण त्यातून इतरांना देणं विसरू नका. धन्यवाद. गोष्ट आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कमेंट करा. काही चुकलं असेल तर नक्की सांगा.